एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राळेगाव पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांची रोखठोक मुलाखत। राळेगाव येथे 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांची ऍक्शन इंडिया टीव्ही चॅनल मीडियाचे मुख्य संपादक विनोद माहुरे यांनी विशेष रोखठोक मुलाखत घेतली। या मुलाखतीत बोलताना पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांनी सांगितले की आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान अधिकार मिळाले आहेत। शिक्षण, नोकरी, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत। मात्र या अधिकारांचा योग्य फायदा महिलांनी घेत पुढे यायला हवे। त्याचबरोबर प्रगती करताना आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याने त्यांनी नमूद केले। समाजात महिलांनी आत्मविश्वास पुढे येऊन स्वतःचे स्थान निर्माण करावे असा संदेशही त्यांनी यावेळी दिला। मुख्य संपादक विनोद मावरेसह उपसंपादक रमेश आसुतकर। आज दिनांक 8 मार्च 2026 आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला आमच्या ॲक्शन इंडिया टीव्हीतर्फे हार्दिक शुभेच्छा। मॅडम, आज जे जागतिक महिला दिन आहे आणि तुम्ही आज राळेगाव पोलीस स्टेशनच्या PI पोलीस निरीक्षक या पदावर तुम्ही आज विराजमान आहात आणि खरंच ते मोठं पद आहे, जबाबदारीचं पद आहे। कायदा व सुव्यवस्था हे तुमच्या याच्यात येतं, त्याबद्दल तुम्ही एक घरच्या जबाबदाऱ्या घेऊन सगळं काही करून या पदावर पोहोचल्या। याबद्दल तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व कर्तृत्ववान महिलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। मी एक जबाबदार पदावर आहे आणि प्रत्येक महिलेने आपण एक आर्थिक सबळ बनून शिक्षणाला हा मुख्य आधार बनवून चांगल्या पदावर जाणे हे आपलं उद्दिष्ट ठेवावं आणि समाजात समान संधी ही आपल्याला घटनेने दिलेली आहे। समाजात सर्वांना समानतेचा हक्क देणारी घटना आहे आणि आज समाजाचे वातावरण सुद्धा आहे। प्रत्येक दिवस हा जागतिक महिला दिन आहे। जर आपण ठरवला तो प्रत्येक महिला दिवसच आहे। त्याच्यामुळे महिलांनी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर जाऊन आपलं ध्येय उद्दिष्ट गाठावं याच माझ्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। धन्यवाद। मला एक गोष्ट विचारतो, म्हणजे आता महिला काही व्यसनाधीन काही महिला वगैरे दिसत आहेत, काही ड्रिंकिंग काही करतात, त्याबद्दल आपण काय सांगू? कायद्यावर सुविधा काय? बरोबर आहे। आता समानतेची संधी असल्यामुळे आजकाल महिला पण व्यसनाधीन होताना दिसत आहेत। परंतु आपण कसं आहे, पाश्चिमात्य जे कल्चर आहे, जे वेस्टर्न कल्चर आहे त्याच्याकडे जास्त वळताना दिसतो। परंतु आपण मला असं वाटतं की आपण आपली भारतीय संस्कृती जपून महिलांनी, असं नाही महिलांसाठीच पण सर्वांनी जपावी, परंतु खास करून महिलांनी तो ठेवावा की भारतीय संस्कृती जपावी। ही आपली संस्कृती नाही, ही पाश्चिमात्य संस्कृती आहे। जे पण म्हणजे व्यसन करणे किंवा इतर मग छोटे कपडे घालून किंवा जी आपली भारतीय संस्कृती आहे ती जपायला हवी, हा माझा असं आहे। जसं मॅडम आपल्या सर्वोच्च पदावर गेला आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या डोक्यावरचा कधी पदर खाली गेला नव्हता या आणि तीच संस्कृती जपवली, त्याबद्दल आपण काय सांगू? महिलांना काय सांगू? माझ्या महिलांना हाच संदेश आहे की खरोखर माननीय प्रतिभा पाटील माजी राष्ट्रपतीच्या होत्या, त्या खरोखर विदर्भातल्या होत्या आणि त्यांनी त्यांचा पदर कधीही खाली पडू दिलेला नाहीये। त्या पण चांगल्या खानदानी होत्या आणि चांगल्या घरातल्या होत्या। आपणही आपल्यासाठी त्या एक आदर्श होत्या की आपण जेव्हा समाजात वावरतोय, जेव्हा एका आपण जबाबदार पदावर कार्यरत आहोत तेव्हा आपल्याला आपल्या सीमा कोणत्या ठरवायच्या, कोणत्या मर्यादित राहायचं, जेणेकरून आपण आपल्या पदाला न्याय देऊ शकू आणि जे समाजात आपण ज्या पदावर आहे, जे आपल्याला करायचं आहे, समाजात ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या आपल्यापासून आपण सुरुवात करू, तेव्हाच आपलं लोक ऐकतील। ती जबाबदारीचं पद तेव्हाच आपण त्याला न्याय देऊ शकू, अंमलबजावणी करू शकू। त्यामुळे त्या आपले आदर्श आहे नक्कीच। धन्यवाद। माहिती त्यांनी सांगितलेलं ते आदर्श आणि संस्कृती जपून आपल्याला पुढे पाऊल टाकायचं आहे। महिला दिनाच्या परत त्यांनी पण सगळ्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफला आणि प्रत्येक महिलांना ॲक्शन इंडिया टीव्हीतर्फे हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या।